या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे। नवीन यासाठी इथे डेस्कटॉपवरती एक फायनल ऑल डेटा नावाचा फोल्डर आहे आणि त्या फोल्डरमध्ये अशा 4 एक्सेलच्या फाईल आहेत, वर्कबुक आहेत। त्या वर्कबुकमध्ये मल्टिपल शीट आहेत। इथे 4च नाही, ते 5, 10, 15, 20 किती सुद्धा फाईल असू शकतात आणि त्या प्रत्येक फाईलमध्ये म्हणजे त्या प्रत्येक वर्कबुकमध्ये मल्टिपल शीट आहेत। म्हणजे समजा जर एखादी आपण फाईल ओपन केली, इथे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे 4 शीट आहेत। एका वर्कबुकमध्ये इथे 4 शीट आहेत। फक्त 4च नाही, इथे 5, 10, 15, 20, 25 किती पण शीट असू शकतात। प्रत्येक फाईलमध्ये मल्टिपल शीट आहेत। तर आपल्याला काय करायचे फ्रेंड्स, या शीटमधील म्हणजे ह्या मल्टिपल फाईल आणि त्यामधील ज्या मल्टिपल शीट आहेत त्यामधील सर्व डेटा आपल्याला एका शीटमध्ये मर्ज करायचा आहे। म्हणजे जेवढे काही आपल्या वर्कबुकच्या फाईल आहेत त्या वर्कबुकमध्ये मल्टिपल शीट आहेत आणि त्यामधील जो डेटा आहे तो आपल्याला एका ठिकाणी एका शीटमध्ये तो डेटा मर्ज करायचा आहे, एकत्र करायचा आहे, असा माझा क्वेश्चन आहे। तर यासाठी आपल्याला एक्सेलमध्ये काय यूज करावं लागणार आहे, ज्यांना कोणाला हे माहिती असेल त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा। मी तर सांगणारच आहे पुढे, पण ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा। आता काही फ्रेंड्सला असं वाटत असेल की यात काय अवघड आहे, आपण कॉपी पेस्ट करू शकतो डेटा। हो फ्रेंड्स, कॉपी पेस्ट करून आपण एका ठिकाणी डेटा पेस्ट करू शकतो, पण ते करत असताना चूक घडण्याची पण शक्यता आहे आणि यामध्ये टाइम पण खूप लागणार आहे। कारण डेटा आता फॉर एक्झाम्पल म्हणून आपण हा डेटा थोडा घेतलेला आहे, पण ज्यावेळेस मोठमोठ्या कंपनीचा डेटा वगैरे असतो तो डेटा भरपूर मोठा असतो आणि आपण जर तो डेटा कॉपी पेस्ट करायला गेलो तर आपल्याकडून चूक होऊ शकते ना। कधी कधी एखादा डेटा प्रॉपर पेस्ट जर झाला नाही किंवा रिपीटेड डेटा जर पेस्ट झाला तर आपण एवढं सर्व व्हेरीफाय करत बसू शकत नाही। सो आपल्याकडे प्रॉपर मेथड असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला तासाचं काम मिनिटामध्ये आणि मिनिटाचं काम सेकंदामध्ये करता आलं पाहिजे। हा व्हिडिओ फ्रेंड कोणासाठी आहे, जे एक्सेलवरती ऑलरेडी काम करतात कंपनीमध्ये किंवा ज्यांना इंटरव्ह्यूसाठी जायचे किंवा जे एक्सेल शिकतात या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे। कारण तुम्ही जर कंपनीमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला जर बॉसने सांगितलं की 1 इयर आहे, 1 इयरमध्ये 12 मंथ असतात आणि 12 मंथ वाईज 12 शीटमध्ये माझ्याकडे एका फाईलमध्ये डेटा आहे, म्हणजे एका वर्कबुकमध्ये डेटा आहेत। तर अशा माझ्याकडे 2022, 23, 24च्या वेगवेगळ्या फाईल आहेत, वर्कबुक आहेत आणि त्यामध्ये अशा 12 शीट आहेत। तर ते सर्व डेटा मला एकत्र करून एका शीटमध्ये पाहिजे। तर त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे किंवा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतात। तर तेव्हा सुद्धा हे प्रॅक्टिकली नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपण एक्सेलमध्ये पॉवर क्वेरी हे यूज करणार आहोत। कमेंट तुमची आलीच असेल, मी कमेंट रीड करणार आहे फ्रेंड्स, कमेंट करत जा। पॉवर क्वेरी हे यूज करणार आहोत। आता ते कसं यूज करायचं आणि ते यूज केल्यानंतर किती वेळ लागतो आपल्याला हे सर्व करण्यासाठी हे तुम्ही प्रॅक्टिकली आता पाहणार आहात। माझी एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। कारण ही एक रिअल क्वेरी आहे। आपले एक सबस्क्रायबर आहेत लक्ष्मण पाटील म्हणून, त्यांनी कमेंट करून हे आपल्याला विचारलेलं आहे की त्यांच्याकडे असं वर्कबुकच्या फाईल आहेत, मल्टिपल फाईल आहेत आणि त्यामध्ये मल्टिपल शीट आहेत आणि त्यांना तो सर्व डेटा एकत्र करून रिझल्ट पाहिजे। तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण आहे आणि खास तुमच्यासाठी सुद्धा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग, मी प्रियांका तुमचं प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते। आता आपण थोडक्यात डेटा पाहून घेऊया। डेटा पाहण्याची जास्त काही गरज नाही आहे कारण डेटा ऑलरेडी आपण पाहिलेला आहे। तर ही जानेवारी मंथची आपल्याकडे एक फाईल आहे आणि त्यामध्ये 4 शीट आहेत आपले, म्हणजे आपण फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक आणि 4 वीक असे शीट घेतलेले आहेत। आपण इथे आणखी सुद्धा जास्त शीट घेऊ शकतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी म्हणजे शीटवरती क्लिक करते त्यावेळेस तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल, प्रत्येक डेटामध्ये जे कॉलम हेडिंग आहेत ना ते आपले सेम आहेत फ्रेंड्स। हे पहा, इथे तुम्हाला दिसेल की एम्प्लॉय आयडी, नेम, प्रोडक्ट, सिटी, सेल्स, हे प्रत्येक शीटमध्ये कॉलम हेडिंग सेम असणं खूप गरजेचं आहे। कारण आपण पॉवर क्वेरी यूज करतोय आणि पॉवर क्वेरीचा यूज कशासाठी करतोय आपण, तर हा डेटा मर्ज करण्यासाठी आपल्याला इथे एआयचा सुद्धा यूज होणार आहे। म्हणून एआयचा जर यूज करायचं असेल तर असा प्रॉपर डेटा असणं खूप गरजेचं आहे। हा तुम्ही इथे रो वगैरे ॲड करू शकता, आणखी रो वगैरे तुम्ही इथे ॲड करू शकता, बट
इथे जे कॉलम हेडिंग आहे ते सगळीकडे सेम असणं खूप गरजेचं आहे आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. सगळ्या शीटमध्ये तुम्हाला कॉलम हेडिंग सेम पाहायला मिळतील. ह्याच फाईलमध्ये नाही तर दुसऱ्या फाईलमध्ये सुद्धा जर चेक केला आपण, समजा मार्च मंथची जरी चेक केली आपण, तिथे सुद्धा तुम्हाला कॉलम हेडिंग सिमिलरच पाहायला मिळतील आणि ह्या सिमिलर असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे काय 4च शीट घेतल्यात का, प्रत्येकमध्ये 4च पाहिजे का, सारख्या शीट पाहिजे का, शीटची संख्या सारखी पाहिजे का, असं काही नाही. तुम्ही इथे जर एक्स्ट्रा एखादी शीट तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही ती शीटसुद्धा ॲड करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. मी फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे आणि इथे डेटासुद्धा वेगवेगळा घेऊ शकता तुम्ही. फक्त मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली महत्त्वाची, ती म्हणजे इथे कॉलम हेडिंग सेम असणं गरजेचं आहे. मग तुम्ही इथे खाली डेटा किती पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. किती डेटा घ्यायचा तेवढा तुम्ही इथे डेटा घेऊ शकता. फ्रेंड्स, जर तुम्हाला इथे नवीन काही कॉलम ॲड करायचं असेल तर सगळीकडे तुम्ही तो कॉलम ॲड केला पाहिजे. इथे रो खाली किती पण तुम्ही ॲड करू शकता, डेटा इथे वेगवेगळा घेऊ शकता, काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण कॉलम हेडिंग सिमिलर असणं खूप गरजेचं आहे. मी ती गोष्ट परत परत का सांगते, कारण आपण इथे पॉवर क्वेरीचा यूज करणार आहोत, एआयचा यूज करणार आहोत. पॉवर क्वेरीचा यूज करून आपण हे डायनॅमिक करणार आहोत. हे जे आपण मर्ज करणार आहोत हे डायनॅमिक होणार आहे. म्हणजे काय, समजा जर एखादी फाईल आहे, त्या फाईलमध्ये जर एखादी शीट वगैरे जर पुढे ॲड केली तर त्या शीटमधील डेटासुद्धा ॲटोमॅटिकली इथे मर्ज होणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणतीही स्टेप नंतर करायची गरज पडणार नाही. डायरेक्ट आपला डेटा इथे मर्ज होऊन आपल्याला रिझल्ट येणार आहे आणि त्याचा यूज आपण डॅशबोर्ड बनवण्यासाठी सुद्धा करू शकतो. चला, ही गोष्ट तुम्हाला समजली. आता त्यासाठी आपण येऊया आपल्या एक एक्सेलचा, आपण असं ब्लँक वर्कबुकवरती आलेलो आहोत. इथे एक वर्कबुक घेतलेलं आहे आपण आणि आता हा ऑप्शन आपल्याला कुठे पाहायला मिळेल, म्हणजे ते कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप पाहून घेऊया. फ्रेंड्स, तुमच्याकडे ऑफिस 2016, 19, 21 असेल तर हा ऑप्शन तुम्हाला डेटा टॅबमध्ये पाहायला मिळेल. जे आपण पॉवर क्वेरीचा इथे यूज करणार आहोत हा ऑप्शन तुम्हाला डेटा टॅबमध्ये पाहायला मिळेल. तर इथे पहा, डेटा टॅबमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला लेफ्ट साईडला गेट अ डेटा हा ऑप्शन पाहायला मिळतोय. दिसतो इथे गेट अ डेटा हा ऑप्शन आहे आणि इथे एक छोटासा ड्रॉपडाऊन ॲरो आहे. यावरती काय करायचं, फक्त क्लिक करायचं. ह्या ॲरोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे आपल्या इथं फ्रॉम फाईल आणि यावरती गेल्यानंतर इथे लास्ट ऑप्शन आहे आपला फ्रॉम फोल्डर. समजलं? तर मी परत एकदा तुम्हाला सांगते, डेटा टॅबमध्ये गेल्यानंतर इथे गेट डेटावर फ्रॉम फाईल आणि फ्रॉम फोल्डरवरती फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपले जे फोल्डर आहेत, जिथे कुठे असतील आपले फोल्डर, त्या फोल्डरवर जाऊन आपल्याला इथे ब्राउज करायचं. तर डेस्कटॉपवरती आपल्याकडे फायनल ऑल डेटा नावाचं फोल्डर आहे, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता इथे तर कोणत्याही फाईलचं नाव आपल्याला इथे दिसणार नाही. म्हणजे जे आपण पाहिलं होतं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, इथे फाईल दिसणार नाही, कारण आपण काय हे करतोय, फोल्डर घेतोय. सो फक्त इथं फोल्डर दिसतंय आणि ह्या ओपनवरती क्लिक करायचं. आता ओपनवरती क्लिक केल्यानंतर असा एक पॉपअप ओपन झालेला आहे आणि यामध्ये पहा काय काय गोष्टी आहेत. तर इथं कॉन्टेंट आहे, यामध्ये बायनरी फाईल आहेत, आपल्या इथे नेम आहेत, जे फाईलचे नाव आहे ते सगळे नाव इथे आलेले आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. नंतर त्याचं एक्सटेन्शन, आपण एक्सेल फाईल ज्या यांनी एक्सटेन्शनने सेव्ह करतो ते एक्सटेन्शन आलेलं आहे. डेट ॲक्सिड, डेट मॉडिफाईड वगैरे, डेट क्रिएट कधी केलेली आहे त्याचं, नंतर फोल्डरचा पाथ वगैरे इथे सर्व काही आलेलं आहे. आता यानंतर काय करायचं, यानंतर इथे खाली गेल्यानंतर खाली ऑप्शन मिळतात आपल्याला कंबाईन वगैरे किंवा लोड वगैरे. आपण डायरेक्ट असा पण लोड करू शकतो, पण डेटा डायरेक्ट असा लोड करायचा नाही. प्रॉपर जर तुम्हाला मर्ज करायचं असेल तर मी ज्या स्टेप सांगते ते फॉलो करा. आता त्याच्यानंतर पुढे ऑप्शन आहे आपल्याला इथे ट्रान्सफॉर्म डेटा. ती दिसतोय ना हा ऑप्शन ट्रान्सफॉर्म डेटा. तर यावरती काय करायचं, आपल्याला फक्त क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर पहा काय होतंय, आपला डेटा ट्रान्सफॉर्म होतोय. तर इथे आपला डेटा पॉवर क्वेरीमध्ये आपण याचा यूज केला. हे पहा, पॉवर क्वेरी एडिटरवरती तुम्हाला आलेलं दिसेल, हे पॉवर क्वेरीमध्ये डेटा आलेला आहे. इथे आता तुम्हाला एक्सेल फाईल वगैरे तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत, कारण तुम्ही इथं पॉवर क्वेरीमध्ये आपला इथे डेटा आलेला आहे. आणि यामध्ये पॉवर क्वेरीचा यूज काय होतो फ्रेंड्स, याला ETL टूल पण म्हणतात. ETL म्हणजे काय, E स्टँड फॉर काय, T स्टँड फॉर काय आणि L स्टँड फॉर काय, हे मला कमेंट करून नक्की सांगा. ज्याला कोणाला माहीत असेल की पॉवर क्वेरीला ETL टूल पण म्हणतात आणि का म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. ETL म्हणजे एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. समजा तुमच्याकडे जर जास्त मोठा डेटा असेल तर तो डेटा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. कशामध्ये, तर पॉवर क्वेरीमध्ये. नंतर T म्हणजे काय, ट्रान्सफॉर्म. तर ते डेटा
नंतर त्याला ट्रान्सफॉर्म केलं जातं. म्हणजे त्यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील, म्हणजे काय अनवॉन्टेड गोष्टी तुम्हाला रिमूव्ह करायच्या असतील, कुठे अनवॉन्टेड स्पेस असेल, कुठे काही एरर असेल वगैरे, किंवा एखादा तुम्हाला कॉलम नसेल लागत, तर अशा काही जर गोष्टी तुम्हाला रिमूव्ह करायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये तसे चेंजेस करू शकता. तर त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्म. ETL एक्स्ट्रॅक्ट, नंतर ट्रान्सफॉर्म आणि नंतर Lचा लॉंग फॉर्म आहे लोड. परत एकदा तो डेटा आपल्या एक्सेल फाईलमध्ये लोड केला जातो, एक्सेलमध्ये लोड केला जातो. तर अशा प्रकारे ETL टूल म्हणतात. पॉवर क्वेरीला काय म्हणतात? ETL टूल. इंटरव्ह्यूला वगैरे तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट केली ना, मला नक्की कमेंट करा. तर ह्या पॉवर क्वेरीचा खूप यूज होतो फ्रेंड. ज्यावेळेस डेटा तुमच्याकडे भरपूर मोठा लाखोनी वगैरे डेटा असतो आणि त्यावेळेस जर त्यावरती काही काम करायचं असेल तर पॉवर क्वेरीचा यूज होतो. आणि लोड करताना डेटा फक्त आपण एक्सेल फाईलमध्येच नाही, तर तो डेटा आपण पॉवर BI मध्ये सुद्धा लोड करू शकतो. आता पॉवर BI वरील सुद्धा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती अपलोड होणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करणं पण गरजेचं आहे, जेणेकरून जर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर जर तुम्हाला वाटत असेल मला मिळावं तर चॅनल सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर आपण पॉवर BI पण नक्कीच घेणार आहोत, त्यावरती सुद्धा काम चालू आहे. अशा प्रकारे आपल्याकडे इथे डेटा आलेला आहे आणि यामध्ये सध्या आपल्याला कॉन्टेंट आणि नेम या दोनच कॉलमची गरज आहे. हे बाकीचे जे एक्सटेन्शन, डेट वगैरे आपण जे क्रिएट केली, मॉडिफाय वगैरे केली, तर ह्या बाकीच्या कॉलमची गरज नाही. डेटा कुठे आहे फ्रेंड्स? हा जो नेमचा कॉलम दिसतोय यामध्ये आपल्या फाईल आहेत आणि हे बायनरी कंटेंट असणं गरजेचं आहे. या थ्रू आपण डेटा आपला मर्ज वगैरे करू शकतो. आपण इथे जाऊन सुद्धा, हे पाहिजे इथे कंबाईन फाईल्स आहे, इथे जाऊन सुद्धा आपण फाईल कंबाईन करू शकतो, पण ती थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, आपण स्वतःचा एक नवीन कॉलम घेणार आहोत, ज्या कॉलमचा यूज करून आपण डायरेक्ट डेटा कंबाईन करू शकतो. म्हणजे आपण एकदम इझी वेने जाणार आहोत. कॉम्प्लिकेटेड गोष्टी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत कशा समजून सांगायच्या, हाच तर एम आहे फ्रेंड्स या चॅनलचा. कारण आपले भरपूर फ्रेंड्स घाबरतात फ्रेंड, इंग्लिश हिंदी मध्ये शिकण्यासाठी घाबरतात. जर आपल्याला आपल्या मातृभाषेतून जर कोणीतरी समजून सांगणार असेल, काहीतरी नवीन गोष्टी शिकवणारा असेल, तर त्या गोष्टी लवकर कॅप्चर होतात. म्हणून तर मी तुमच्यासाठी मातृभाषेतून ह्या सर्व गोष्टी घेऊन आलेली आहे फ्रेंड्स, आपल्या मराठी भाषेतून. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे बाकीचे कॉलम नको आहेत, हे कॉलम आपण रिमूव्ह करूया. तर रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं, आता समजा हा कॉलम आपला सिलेक्ट आहे, आपल्याला नेमचा कॉलम पाहिजे आणि कॉन्टेंटचा कॉलम पाहिजे, आपल्याला एक्सटेन्शन वगैरे नको आहेत. मग फक्त जेवढे कॉलम पाहिजे तेवढे कॉलम आपण सिलेक्ट करायचे. आता सिलेक्ट कसे करायचे, कॉन्टेंट कॉलम आपला ऑलरेडी सिलेक्ट आहे. नंतर नेम कॉलम सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल बटन प्रेस करायचं आणि ह्या नेमवरती क्लिक करायचं. हे दोन्ही कॉलम आपले आता सिलेक्ट झालेले आहे. त्यानंतर हे बाकीचे कॉलम आपले सिलेक्ट नाहीत, सो आपल्याला हे आता रिमूव्ह करायचे. रिमूव्ह करण्यासाठी इथे येऊन राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर रिमूव्ह अदर कॉलम्स हा ऑप्शन तुम्हाला दिसतोय, रिमूव्ह अदर कॉलम्स, यावरती फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बाकीचे कॉलम आपले रिमूव्ह झालेले आहे. किती झटपट केलं ना फ्रेंड्स आपण, हे अगदी काही सेकंदात आपण ह्या गोष्टी करतोय. आणि आता पहा, ज्यावेळी आपण पाहिलं होतं आपण एक्सेलमध्ये किंवा कुठेही कम्प्युटरमध्ये जर तुम्हाला डिलीट केलेलं किंवा काय अंडू वगैरे करायचं असेल तर आपण Ctrl+Z करतो, पण इथे आपण Ctrl+Z करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल इथे करताच येत नाही का? फ्रेंड्स, करता येतं, त्यासाठी मी आहे ना तुम्हाला सांगायला. तर इथे पहा, तर इथे तुम्हाला राईट साईडला ॲप्लाइड स्टेप्स म्हणून दिसतोय ऑप्शन. ॲप्लाइड स्टेप, आपण ज्या काही स्टेप ॲप्लाइड केलेल्या आहेत, इथे स्टेप बाय स्टेप आपलं चाललेलं आहे, त्या सर्व स्टेप आपल्याला दिसतात. तर इथे स्टेप आहे आपली रिमूव्ह अदर कॉलम. आपण आत्ता काय केलं, कॉलम रिमूव्ह केलेत ना, तर ती स्टेप दिसते, आपण ॲप्लाइड करून ठेवली होती अगोदर. जर इथे जाऊन जर आपण क्लिक केलं, Ctrl+Z करण्यासाठीचं ऑप्शन पहा फ्रेंड्स, इथे जाऊन जर आपण क्लिक केलं तर परत ते आपले कॉलम आलेले आहे, म्हणजे अंडूच झालेला आहे ना, पण आपण इथे डायरेक्ट Ctrl+Z यूज करू शकत नाही. इथे जाऊन आपण त्या गोष्टी करू शकतो. तर परत एकदा जर हे कॉलम नको असतील तर परत एकदा यावरती राईट क्लिक करा. राईट क्लिक करून रिमूव्ह अदर कॉलम्सवरती क्लिक करूया आणि ती स्टेप्स आपली इथे एक ॲड झालेली आहे, दिसते. ह्या स्टेप्स आपल्या ॲड होतात. जे काही आपण ॲक्शन करणार आहोत, जे काही आपण स्टेप्स घेणार आहोत, त्या सर्व स्टेप आपल्या इथे ॲड होणार आहेत. आणि ज्यावेळी तुमच्याकडे आता समजा आपली फाईल आहे, या फाईलमध्ये जर तुम्ही नवीन वर्कबुक ॲड करत असाल किंवा तुम्ही वर्कबुकमध्ये काही शीट वगैरे ॲड करत असाल, काही वेगळा डेटा ॲड करत असाल, तर त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला ह्या स्टेप करत जाण्याची गरज नाही. त्या सर्व काही डेटा असेल तो सर्व डेटा
ॲटोमॅटिकली आपला इथे मर्ज होणार आहे. म्हणजे समजून घ्या, तुम्हाला नंतर काही करायची गरज नाही. तुम्ही नंतर 2024चा ॲड करा, 25चा ॲड करा, 2026 इयरचा ॲड करा, त्यामध्ये वेगवेगळ्या मंथचा डेटा ॲड करा, ऑटोमॅटिक ॲड होणार आहे. समजलं फ्रेंड? आता हे असं केलं. आता त्यानंतर आता नेक्स्ट पाहणार आहोत. आपण काय म्हटलं होतं की आपल्याला इथे बायनरीचा यूज न करायचा, म्हणजे बायनरी आपल्याला इथे कंबाईन फाईल डायरेक्ट न करता, कारण ही थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. आपल्याला अगदी इझी वेने जायचं आहे, म्हणून आपण एक नेक्स्ट कॉलम ॲड करणार आहोत. तर कॉलम ॲड कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी इथे वरती ॲड कॉलम हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. पहा, दिसतोय हा ॲड कॉलम. ॲड कॉलमवरती क्लिक करा. ॲड कॉलमवरती क्लिक केल्यानंतर कस्टम कॉलम हा ऑप्शन आहे, दिसतोय कस्टम कॉलम, यावरती क्लिक करा. आता ज्यावेळेस आपण कस्टम कॉलमवरती क्लिक करतो त्यावेळेस परत एक कस्टम कॉलमचा आपल्याला एक पॉपअप आपल्यासमोर ओपन झालेला आहे आणि तो विचारतोय आपल्याला इथे न्यू कॉलम नेम. न्यू कॉलम नेमचं काय नाव द्यायचं ते आपण देऊ शकतो. समजा आपल्याला द्यायचं आहे कंबाईन डेटा किंवा मर्ज डेटा वगैरे, तर आपण समजा नाव दिलं मर्ज डेटा असं आपण नाव दिलं. त्यानंतर एक छोटासा 1 लाईन फॉर्म्युला आहे, अगदी छोटासा 1 लाईन फॉर्म्युला आहे. तो काय आहे तेवढा समजून घ्या. एक्सेल डॉट वर्कबुक हे दिसतं तुम्हाला इथे आलेलं एक्सेल डॉट वर्कबुक, यावरती फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ओपन ब्रॅकेट. आता ओपन ब्रॅकेटमध्ये इथे अवेलेबल कॉलम्स आपल्याकडे 2च आहेत, कॉन्टेंट आणि नेम, कारण बाकीचे कॉलम आपण रिमूव्ह केलेले आहेत. तर आपल्याला काय घ्यायचं आहे, फक्त हा कॉन्टेंट कॉलम घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये कंटेंट आहेत आपला तो कॉलम आपण इथं सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर आपण जो ओपन ब्रॅकेट केलं होतं ते ब्रॅकेट आपल्याला क्लोज करायचं आहे. खाली त्यानंतर, कारण आपल्याकडे ते 2च कॉलम होते, आपण कॉन्टेंट कॉलमसाठी नवीन कॉलम क्रिएट करत आहोत. आपल्याला बायनरी कॉलम बरोबर खेळायचं नाही, आपल्याला एक नवीन कॉलम पाहिजे. तो कॉलम आपण क्रिएट केला. त्यानंतर इथे खाली चेक करा, इथे ग्रीन टिक येणं गरजेचं आहे. नो सिंटॅक्स एरर हॅव बीन डिटेक्टेड, कारण जो आपण इथे जो एक 1 लाईन फॉर्म्युला दिलेला आहे यामध्ये कोणतीही एरर नाही, म्हणून आपल्याला इथे ग्रीन लाईन डिटेक्ट झालेली आहे. जर ही ग्रीन लाईन येत नसेल तर समजून घ्या की यामध्ये काहीतरी गडबड झाली, काहीतरी फॉर्म्युला चुकलेला आहे. तुमची जर इथे ग्रीन लाईन येत असेल तर तुम्ही अगदी प्रॉपर वेने चाललेला आहात आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन करते मी. ओके, चला तर हे केलं. त्यानंतर इथं काय करायचं, आता फक्त सिम्पली आपलं ओकेवरती क्लिक करायचं, काम आपलं झालेलं आहे. आणि आपला मर्ज डेटा म्हणून एक कॉलम ॲड पण झालेला आहे, दिसतोय तुम्हाला मर्ज डेटा म्हणून आपला कॉलम आलेला आहे. आता आपल्याला ह्या कॉलमची काही एक गरज नाही, कारण या कॉलमचा यूज करून आपण हा मर्ज डेटाचा कॉलम घेतलेला आहे. तर मग हा कॉलम आपण रिमूव्ह करून टाकूया. बट लक्षात घ्या फ्रेंड्स, हा कॉलम रिमूव्ह कधी करायचा, ज्यावेळेस आपण एक न्यू ॲड कॉलम करतो. ॲड कॉलम कसा करायचा, तर ह्या ॲड कॉलममध्ये जायचं, नंतर कस्टम कॉलममध्ये जाऊन त्या कॉलमला नाव द्यायचं आणि एक छोटासा 1 लाईन फॉर्म्युला टाईप करून तिथे ज्या कॉलमसाठी आपण हा कॉलम घेतो तो कॉलम आपण ब्रॅकेटमध्ये कॉन्टेंट हा कॉलम आपण तिथे घेतला आणि नंतर ओकेवरती क्लिक केलं तर हा मर्ज डेटा म्हणून आपला कॉलम आलेला आहे. ते टेबल आलेले आहेत आपले, जे आपले 4 फाईल आहेत, त्या फाईलचे इथे 4 टेबलमध्ये आपला डेटा आलेला आहे. तर आता हा कॉलम आपल्याला डिलीट करायचा आहे. तर फक्त यावरती राईट क्लिक करा आणि आता फक्त रिमूव्ह अदर कॉलम न करता फक्त रिमूव्ह करा, कारण आपल्याला एवढाच कॉलम डिलीट करायचा म्हणून आपण एवढाच सिलेक्ट केला. अदर म्हटलं बाकीचे 2 जातील आणि हाच राहील. तर फक्त रिमूव्हवरती क्लिक करूया. तर हा कॉलम आपला रिमूव्ह झालेला आहे आणि ही सुद्धा ॲक्शन आपली इथे आलेली आहे, म्हणजे जी आपण स्टेप ॲड केलेली आहे. पहा, आपण काय केलं, रिमूव्ह अदर कॉलम केल्यानंतर एक कॉलम ॲड केला, नंतर रिमूव्ह कॉलम केला, म्हणजे एकच कॉलम रिमूव्ह केला आपण. तर ह्या सर्व स्टेप इथे येतात फ्रेंड्स आपल्या. एवढं तर तुम्हाला नक्की समजलं असेल. ही कसं करायची याची आयडिया तुम्हाला आली असेल. कमेंट करत राहा फ्रेंड्स. आली, समजतंय, येतंय, चांगलं वाटतंय, नवीन शिकायला मिळते, काहीतरी कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स रीड केल्यानंतर मला खरंच खूप छान वाटतं, कारण मी जे तुमच्यासाठी तळमळीने जेवढं काही सांगते तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होतोय हे रीड करून छान वाटतं फ्रेंड्स ना. सो कमेंट नक्की करत जा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चुकून कोणाचं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर लगेच फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करा ना. किती वेळ लागतो चॅनल सबस्क्राईब करायला. चला, हे झालं. थोडी अवांतर बडबड करते फ्रेंड्स मी, बट त्या गोष्टींची गरज आहे तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. आता नंतर इथे मर्ज डेटावरती आल्यानंतर इथे एक छोटे असे ॲरोसारखं दिसतंय. हे दिसतंय तुम्हाला इथे ॲरोसारखं.
हे पहा पेनाने पण दाखवते तुम्हाला ॲरो सारखं दिसते. तर हे नेमकी काय करतंय फ्रेंड्स इथे, तर यावरती क्लिक केल्यानंतर कळेल आपल्याला. यावरती क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डेटा एक्सपांड करायचा आहे फ्रेंड्स. काय करायचं इथे डेटा एक्सपांड. तर एक्सपांड कारण आपण हा कॉलमच कशासाठी घेतलाय फ्रेंड्स, त्या गोष्टींसाठी तर आपण हा कॉलम घेतलाय. ह्या मर्ज डेटावरतीच आपल्याला काम करायचं आहे. सो त्यासाठी आपण हा कॉलम घेतला म्हणून यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काही इथे चेंज करायचं नाही. इथे फील्ड आहे त्याच ठेवायचे, जिथे क्लिक आहे तिथे क्लिक ठेवायचं. हे एक्सपांडवरती तर ऑलरेडी क्लिकच आहे. नसेल तर यावरती क्लिक करायचं. कुठे क्लिक करायचं, हे एक्सपांडवरती क्लिक करायचं आणि नंतर फक्त ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सी मॅजिक. काय झालंय थोडं पाहता का तुम्ही. इथे काय दिसतंय फ्रेंड्स, इथे आपला सर्व डेटा आलेला आहे जानेवारी. तर जानेवारीमध्ये फर्स्ट वीक, सेकंड, थर्ड, फोर्थ ह्या ज्या आपल्या शीट होत्या, ज्या 4 शीट होत्या, त्या 4 शीटचा डेटा इथपर्यंत आलेला दिसेल तुम्हाला. नंतर फेबमधला जी फेब आपली फाईल होती सेकंड नंबरची, त्या 4 शीटचा डेटा इथे आलेला आहे. नंतर मार्च ही थर्ड नंबरची फाईल होती आपली मार्च मंथची, त्यातील डेटा आपला इथे आलेला आहे. त्याचप्रमाणे एप्रिलचा सुद्धा 4 शीटचा डेटा इथे आलेला आहे. आता फ्रेंड्स इथे मी मल्टिपल फाईल, मल्टिपल शीट वगैरे घेऊ शकले असते, पण ते नंतर तुम्हाला इथे पाहायला खूप कॉम्प्लिकेटेड वाटलं असतं. म्हणजे तुमच्या लक्षात नसतं आलं की कशाचा डेटा काय येतोय. म्हणून मी अगदीच थोडा डेटा घेतलेला आहे, कारण तुम्हाला हे प्रॉपर लक्षात यावं म्हणून. तुम्ही ते खूप सर्व डेटा घेऊ शकता, मल्टिपल फाईल, मल्टिपल शीट घेऊ शकता, त्यामध्ये डेटासुद्धा भरपूर घेऊ शकता. काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही या प्रोसेसने करत असाल तर. फ्रेंड्स तर आपल्याला इथे डेटामधील कंटेंट दिसत नाही. आपल्याला इथे फक्त फाईल नेम, शीट नेम वगैरे. नंतर इथे मर्ज डेटा डॉट डेटा म्हणून एक कॉलम आलेला आहे. मर्ज डेटा डॉट आयटम, मर्ज डेटा डॉट काइंड वगैरे असे बाकीचे कॉलम आलेले आहेत. या कॉलमची आपल्याला गरज नाही. आपल्याला काय पाहिजे, आता आपल्या इथे डेटा एक्सपांड झाला पाहिजे, आपल्या डेटा इथे शो झाला पाहिजे. जे आपल्या कॉलममध्ये जो डेटा होता तो डेटा आपल्याला इथे दिसत नाही. इथे आपल्याला फक्त आणि फक्त सध्या काय फाईल नेम आणि त्याच्यामध्ये असणारे शीट वगैरे त्यांचे नाव आपल्याला इथे दिसतात. बट यामध्ये आपल्याला प्रॉपर समजतंय की आपण जे फाईल नेम घेतले होते, जे शीट घेतलेले होते, त्या शीट आपल्या इथे आलेले आहेत. सो डेटा एक्सपांड कसा करायचा ते आता आपण पाहणार आहोत. पण ज्या कॉलमची आपल्याला गरज नाही ते कॉलम आपण रिमूव्ह करूया ना. आता समजा आपल्याला जर इथे नेमचा कॉलम पाहिजे असेल तर आपण हा नेमचा कॉलम सिलेक्ट करूया. त्यानंतर इथे मर्ज डेटा जर घ्यावाच लागेल, हा कॉलम आपल्याला एक्सपांड करून डेटा आणायचा आहे. सो आपण हा कॉलम बरोबर ह्या नेमचा कॉलम पण घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला बाकीचं नको असेल तर बाकीच्यासाठी काय करायचं, यावरती फक्त राईट क्लिक करून रिमूव्ह अदर कॉलम करायचं, तर बाकीचे कॉलम रिमूव्ह होणार आहेत. ते जर नको असेल, म्हणजे आपल्याला शीट जर पाहिजे असेल तर आपण शीट पण घेऊ शकतो. तर शीटसाठी काय करायचं, परत अगोदर ही प्रोसेस अंडू करण्यासाठी आपण काय करायची, ते राईट साईडला पाहिले आपण यावरती फक्त क्लिक करायचं. हे नाही बा, वरती जर गेलो ना आपण जे पाहिजे त्यावरती सुद्धा आपण डायरेक्ट करू शकतो. तर आपण काय केलं, अंडू केलं, म्हणजे परत रिटर्न आलो. आणि आपल्याला आता समजा शीट पाहिजे, शीट त्याचबरोबर हा मर्ज डेटाचे हे 2 कॉलम पाहिजे, बाकीचे कॉलम आपल्याला नको असतील तर फक्त राईट क्लिक करा, रिमूव्ह अदर कॉलम करा, बाकीचे कॉलम आपले रिमूव्ह होणार आहेत. आणि आता सध्या आपल्याकडे 2च कॉलम शिल्लक आहेत. मर्ज डेटा म्हणजे शीटचे नेम आहेत आपले जानेवारी 1, 2, 3, 4. आता आपल्याला कंटेंट काय करायचे, एक्सपांड करायचे. सो त्यासाठी इथे यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर इथे परत आपल्याला एक्सपांड करायचं आहे ना फ्रेंड्स. एक्सपांड करण्यासाठी परत एक्सपांडवरतीच आपण क्लिक करूया. ऑलरेडी आपलं क्लिक आहे आणि फक्त करूया ओके. फ्रेंड्स लुक ॲट हिअर, सी मॅजिक. इथे काय झालं, इथे सर्व डेटा आपला आलेला आहे. पहा ना, कॉलम आलेले आहेत आपले. कॉलम पहा, एम्प्लॉय आय डी आहे, नेम आहे, प्रोडक्ट आहेत, सिटी आहेत. आता हे जे वरती तुम्हाला दिसतात हे जर कॉलम हेडिंग नको असते तर ते कसे घालवायचे ते पाहूया आपण. आणि इथे जानेवारी फर्स्ट वीकचा सर्व डेटा आपला इथे आलेला आहे. दिसतोय तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 128 एम्प्लॉय आय डी आहे, तो डेटा इथे आलेला आहे. नंतर जानेवारी सेकंड वीकचा पण डेटा इथे आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल इथे मध्ये काय परत एम्प्लॉय आय डी, नेम, प्रोडक्ट वगैरे आलेला आहे, सेकंड सीट डेटा ॲड होता आणि हेही आलेलं आहे. आम्हाला हे नको आहे, आम्हाला फक्त काय पाहिजे, एकच कॉलम हेडिंग पाहिजे आणि त्यानुसार खाली डेटा पाहिजे, बाकीचं हे नको आहे. ते कसं रिमूव्ह करायचं ते सांगणारच ना फ्रेंड मी तुम्हाला. काहीच गोष्टी मागे ठेवणार नाही. जरी यूट्यूबचा व्हिडिओ असेल तरी सर्व तुम्हाला इथे डिटेल देण्याचा माझा 100% नेहमीच ट्राय असतो. मी मागे काहीच ठेवत नाही फ्रेंड्स, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर पहा
असा डेटा आपला आलेला आहे. लास्ट किती आला आहे आपल्या इथे डेटा, तुम्हाला इथे दिसेल 112 रो पर्यंत आपला इथे डेटा आलेला आहे. कसा आणला गेला हे तुम्हाला आता इथे सेल्स तुम्ही म्हणाल की काहीच नाही, तर इथे आहे आपले जे अमाऊंट आहेत ना ते इथे आलेले आहेत. कारण त्या कोणत्या साईडला असतात आपल्या नेहमी राईट साईडला असतात आणि कंटेंट जे टेक्स्ट असतात ते इथे लेफ्ट साईडला असतात. तर ते अमाऊंटसुद्धा आलेले आहेत. तर आपल्याला कॉलम हेडिंग जर प्रॉपर पाहिजे असेल तर त्यासाठी सिम्पली होम टॅबवरती जायचं आहे. ते होम टॅबमध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळते. कुठे असेल तो ऑप्शन पहा, इथे ऑप्शन आहे आपला यूज अ फर्स्ट रो ॲज अ हिडर. दिसला यूज अ फर्स्ट रो ॲज अ हिडर हा ऑप्शन आहे आपल्याला पाहायला मिळतो. या ऑप्शनवरती क्लिक करूया. यूज अ फर्स्ट रो ॲज अ हिडरवरती क्लिक करा. बाकीचे जे अगोदर काय दिलेलं होतं तुम्हाला मर्ज डेटा कॉन्टेंट काय असेल ते सगळं काही ते रिमूव्ह झालेलं आहे आणि ते डायरेक्ट एम्प्लॉय ID, नेम, प्रोडक्ट, सिटी जे आपल्या डेटामध्ये आहेत त्याप्रमाणे इथे आपले कॉलम हेडिंग ॲड झालेले आहेत. आयडिया आली हे कसं केलं ते. पण आता तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की हे जे कॉलम हेडिंग आहे दिसतात एम्प्लॉय ID, हे जे नेम, प्रोडक्ट, सिटी वगैरे ते तर ॲज इट इज तसेच राहिलेत, हे कसं रिमूव्ह करायचं. त्यासाठी इथे वरती आपल्याला इथे फिल्टरचा एक ऑप्शन दिसतोय, ड्रॉपडाऊन ॲरो सारखं दिसतंय. यावरती क्लिक करा आणि क्लिक करून हा जो एम्प्लॉय ID आहे ना यावरती फक्त अनचेक करा. एवढंच करायचं फक्त एकाच कॉलमवरती आणि ओके करूया. आता ओके केल्यानंतर तुम्हाला या कॉलममध्ये कॉलम हेडिंग सोडून कुठेही एम्प्लॉय ID वा इथे नेम वा इथे प्रोडक्ट, सिटी, सेल्स कुठेही पाहायला मिळणार नाही. सगळ्या डेटामधून ते ज्यामध्ये जे कॉलम हेडिंग येत होत्या त्या गायब झालेल्या आहेत. आता जर हा फर्स्ट कॉलम जर तुम्हाला नको असेल तर कसा रिमूव्ह करायचा हे तुम्हाला माहीतच आहे. जर तुम्हाला बॉसने सांगितलं की नाही मला आहे तसा प्रॉपर डेटा पाहिजे, असा कॉलम वगैरे नको आहे, जर पाहिजे असेल फ्रेंड्स कोणाला जर हा कॉलम पाहिजे असेल तरी काय हरकत नाही, तुम्ही हा कॉलम ॲज इट इज ठेवू शकता. आणि जर नसेल पाहिजे तर फक्त यावरती राईट क्लिक करा आणि फक्त रिमूव्हवरती क्लिक करा. हा कॉलम आपला गायब झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे आणि इथे जे आपल्या डेटामध्ये ॲक्च्युअल जे कॉलम आहेत तेवढेच कॉलम आपले इथे आलेले आहेत. आणि आपण ज्या काही स्टेप्स केलेल्या आहेत इथे ॲप्लाइड स्टेपमध्ये सर्व स्टेप्स आपल्या इथे आलेले आहेत. मी परत एकदा तुम्हाला सांगते की आपण डायनॅमिक बनवते. जरी तुम्ही उद्या एखादी फाईल ॲड केली किंवा शीट ॲड केली तर ह्या स्टेप तुम्हाला परत करायची गरज पडणार नाही. ॲटोमॅटिक आपला डेटा मर्ज होणार आहे. आपण डेटा एक्स्ट्रॅक्ट केला, तो डेटा आपण ट्रान्सफॉर्म केला, जसा पाहिजे तसा आपण डेटा समोर आपल्या दिसतोय आपल्याला. आता तो डेटा आपल्याला लोड करायचा आहे. अगदी इझी आहे. तर तो लोड करायचा, तर लोड कशामध्ये करायचा आहे आपल्याला, तर तो आपल्याला एक्सेल वर्कबुकमध्ये तो डेटा आणायचा आहे. एका शीटमध्ये तो डेटा आपल्याला इथे आणायचा आहे. तर त्यासाठी पहा आपल्याला क्लोज अँड लोड डेटा हा ऑप्शन पाहायला मिळतोय. दिसतोय फ्रेंड इथे क्लोज अँड लोड डेटा हा ऑप्शन आहे. कुठे ऑप्शन आहे आपला, इथे होम टॅबमध्येच हा ऑप्शन पाहायला मिळतो. यावरती फक्त काय करा, क्लिक करा ह्या ॲरोवरती आणि इथे आता दोन तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतात, क्लोज अँड लोड आणि क्लोज अँड लोड टू. आता पहा हे दोन ऑप्शन काय सांगतात, क्लोज अँड लोड आणि क्लोज अँड लोड टू. तर ही सुद्धा गोष्ट फ्रेंड बरेच जण सांगत नाही की हे नेमक्याचा कशासाठी यूज होतो. तर मी तुम्हाला सांगते की शक्यतो तुम्ही क्लोज अँड लोड टू ह्या ऑप्शनचा यूज करत आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन. का, कारण ज्यावेळेस आपल्याकडे खूप डेटा असतो, म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की एक्सेलच्या एका शीटमध्ये आपण किती रोपर्यंत डेटा घेऊ शकतो माहिती तुम्हाला. नसेल माहिती तर आपला एक्सेल बिगिनर टू ॲडव्हान्स लेवलचा कोर्स आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तो कोर्स नक्की पहा. त्यामध्ये आपण बेसिकपासून ॲडव्हान्स गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर एक्सेलच्या एका शीटमध्ये टोटल रोज किती असतात, 10,48,576. आणि समजा जर आपल्याकडे 1 लाख जरी आपण डेटा घेतला आणि आपल्याकडे 11 किंवा 12 मंथचा डेटा आहे आणि जर तो आपल्याला मर्ज करायचा असेल तर ते 12 लाखापेक्षा जास्त रो होतील आपल्याकडे, बरोबर ना. 12 लाखापेक्षा जास्त रो होतील आणि त्यावेळी मग जर तुम्ही ते जर एका शीटमध्ये जर लोड करायला गेले तर 12 लाख जर रो असतील तर तो डेटा तुमचा त्या एक्सेल वर्कशीटमध्ये येईल का, त्या एका शीटमध्ये येईल का तो डेटा. रोज कमी पडतील ना तिथे, तो डेटा मर्ज होणार नाही. मग त्यावेळेस आपल्याला इथे क्लोज अँड लोड टू वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय ऑप्शन दिसतात फ्रेंड्स, तर इथे पहा त्यावेळेस ज्यावेळेस आपण यावरती क्लिक करतो त्यावेळेस पहा इम्पोर्ट डेटामध्ये ऑप्शन पाहायला मिळतात आपल्याला. आपण डेटा पिव्होट टेबल रिपोर्टमध्ये पिव्होट चार्ट असा डेटा घेऊ शकतो. तर ज्यावेळी असं 10-12 लाखापेक्षा जास्त रोमध्ये डेटा असेल तर त्यावेळेस आपण पिव्होट टेबल रिपोर्टमध्ये डेटा घेऊ शकतो. सध्या आपल्याकडे कमी डेटा आहे म्हणून आपण काय करूया, टेबलमध्ये
टेबलमध्ये घेऊया, टेबलवरती क्लिक करूया आणि फक्त काय करूया, ओकेवरती क्लिक करूया. ओकेवरती क्लिक केल्यानंतर अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला लगेच याचा रिझल्ट येईल. आणि इथे पहा आपला सर्व डेटा इथे आलेला आहे. राईट साईडला क्युरीज अँड कनेक्शनचं सुद्धा एक विंडो आलेली आहे. ती जर तुमच्याकडून समजा गायब झाली, असं जर डिलीट झाली, तर ती जर परत आणायची असेल तर डेटा टॅबमध्ये गेल्यानंतर हा ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे जाऊन सुद्धा आपण तो ऑप्शनचा यूज करू शकतो. दिसतोय तुम्हाला हा ऑप्शन? तर यावरती फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत हे विंडो येईल आणि यावरती जर डबल क्लिक केलं तर परत एकदा जर आपली पॉवर क्युरी जी विंडो आहे ती विंडो आपल्याला इथे पाहायला मिळते आणि ह्या स्टेप्स वगैरे आपल्याला इथे सर्व पाहायला मिळतात. इथे पहा आपला किती रोपर्यंत डेटा होता, तर 96 रोपर्यंत आपल्या इथे डेटा होता. दिसते तुम्हाला इथे 96 रोपर्यंत डेटा होता. आणि सेम हे क्लोज केल्याशिवाय आपलं एक्सेलचं तुम्हाला शीट पाहायला मिळणार नाही. तर इथे सुद्धा आपल्याला खाली जर गेले तुम्ही तर इथे 96 म्हणजे 97 म्हणजे कॉलम हेडिंग इथे ॲड झालेले आहेत. तर तेवढा आपला डेटा इथे प्रॉपर आलेला आहे. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने डेटा मर्ज कसा करायचा हे तुम्हाला समजलं असेल. फ्रेंड्स मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की यामध्ये जर आपण काही डेटा ॲड वगैरे केला तर इथे सुद्धा डेटा ॲड होतो. कसं करायचं ते पहा. समजा आपल्याकडं ही जी फाईल आहे, आता एखाद्या फाईलमध्ये आपण काय करूया, एखादा रो वगैरे ॲड करूया. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण चेक करूया की इथे ॲड होतोय की नाही. तर इथे समजा एखादा रो ॲड केला आपण, हेच घेऊया, इथे पेस्ट करूया आणि याला देऊया समजा 129. इथं प्रांजळच्या ऐवजी आपण दिला अंजली वगैरे, बाकीचं सेमच ठेवूया. हा डेटा सेव्ह करायचा. सेव्ह केल्यानंतर ही फाईल क्लोज करूया आणि क्लोज केल्यानंतर आता हा डेटा तुम्हाला इथे दिसेल का आलेला? हा डेटा नाही, इथे बा 28 आहे. आपण जानेवारी 2nd वीकमध्ये ॲड केला आहे. तर 28 नंतर इथे 29 यायला पाहिजे ना. तर त्यासाठी काय करायचं, इथं डेटा टॅबमध्ये इथे रिफ्रेश ऑलचं ऑप्शन पाहायला मिळेल तुम्हाला. यावरती जाऊन फक्त क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पहा थोडासा ब्लिंक झाल्यासारखं दिसतं आणि इथे आपला एक रो ॲड झालेला आहे. फ्रेंड्स जो आपण रो घेतला होता तो रो आपला इथे ॲड झालेला आहे. दिसतोय तुम्हाला? हा पूर्ण आपण जो रो ॲड केला होता तो रो आपला इथे पूर्ण ॲड झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण शीटमध्ये आणखीन डेटा ॲड करू शकतो. नवीन आणखीन शीट पण ॲड करू शकतो त्या फाईलमध्ये आणि तो डेटा आपल्याला नंतर इथे डायरेक्ट एका ठिकाणी मर्ज करून पाहायला मिळतोय आणि त्याचा यूज करून आपण डॅशबोर्ड वगैरे सुद्धा क्रिएट करू शकतो. तर अशा प्रकारे फ्रेंड्स डेटा मर्ज कसा करायचा, पॉवर क्युरीचा यूज कसा करायचा, या गोष्टी आपण अगदी इथे डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला याचा यूज होणार आहे. फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि माझी परत एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ आणि तुम्ही सांगताल त्या पद्धतीचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला यापुढे चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. सो लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला तर मग असाच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा फ्रेंड्स. बाय.